शहरातून रॅली पदयात्रा निघाली, कसं वाटलं एकंदरीत? चांगलं वाटलं, प्रतिसाद चांगला आहे. मुलं मुली तरुण ज्येष्ठ सगळेच मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. साहेबांसाठी ताईंसाठी प्रचार सगळे करतायत. आनंद वाटला. आज प्रथमच आईच्या प्रचारासाठी रेवती सुळे या देखील शहरामध्ये फिरताना दिसले. नाही तर ह्या इलेक्शनला आज पहिल्यांदा आली आहे, पण दर इलेक्शनला आम्ही फिरत असतो, त्याच्यात काही नवीन नाहीये. एकंदरीत आपण बघितलं की एका बाजूला आपलं संपूर्ण पवार कुटुंब आहे, दुसऱ्या बाजूला आपले काका आहेत. कसं बघता याकडे इलेक्शन? विचार आपले वेगळे असू शकतात, पण वैयक्तिक काय असं म्हणजे असं काय भांडण वगैरे काय असं काय मला तर नाही वाटत, आणि मला नाही वाटत त्यांनाही असं वाटत असेल, पण विचार वेगळे असू शकतात. आज रेवती सुळ्या आज बारामती शहरातून फिरताना दिसल्या. विजय सुळे कुठं आपल्या कधी दिसणार? विजय येईल आता, बहुतेक कॉलेजला असेल. जर कॉलेज त्याचं झालं असेल तर मग तो येईल. आता सध्या अभ्यास तो करतोय. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा आहेत. एकंदरीत बारामती सोडलं तर बाहेर कसा आपल्याला रिस्पॉन्स? सगळीकडे रिस्पॉन्स खूप चांगला आहे. सगळी लोक, काही पदाधिकारी किंवा पुढारी जरी आपल्या बरोबर नसले, सर्वसामान्य जनता ती साहेबांच्या ठामपणे पाठीशी आहे. हे सगळीकडे जिथं कुठं आम्ही फिरतोय आम्हाला हे दिसतंय. एका बाजूला हर्षवर्धन पाटील आणि दादांचं मनोमिलन झालंय, विजय शिवतारे यांचं देखील मनोमिलन झालंय, राहुल कुल आणि अजितदादा यांचं देखील मनोमिलन झालंय. कसं झालंय म्हणजे एकंदरीत त्यांची युती झालेली आहे, एकत्र फिरताना दिसतात, एका मंचावर दिसतात. याचा फटका आपल्याला बसू शकतो. माहिती ना, आता वेळ काळ सांगेल. 7 तारीख काय जास्त दिवस काही राहिले नाहीयेत, आपल्याला कळेल. बहुतेक 4 जूनला रिझल्ट येणार आहे. अखेरची सभा आपली कुठं? बारामती सांगताची सभा आपली होती. ती सांगता सभेचं मैदान देखील अजितदादा पवार गटाने काबीज केलेले. आपली सभा कुठं होणार बघू आता, आम्ही शोधतोय. ही परंपरा खरं तर म्हणजे बऱ्याच वर्षापासून आपण तिथं ख्रिश्चन हायस्कूलला आपण ही सभा घेत आलोय. या वर्षी आपल्याला दुसरी जागा शोधावी लागेल. आता आम्ही बघतोय. आता आपण बघितले की अजितदादांचे एक पुतणे आमदार झालेले. आपलं भाषण बघितल्यानंतर अजितदादा म्हणले की आमच्या चिरंजीव त्याला देखील आता आमदारकीच्या स्वप्न पडू लागले. नाही, तसं काही नाहीये. मी काही विचार पण केला नव्हता. आज दादाच इथले आमदार आहेत, त्याच्यामुळं काय ते माझ्या म्हणजे मनात पण आलं नव्हतं. फक्त मी माझ्या आजोबांसाठी ताईंसाठी मी प्रचार करतोय. आपल्याला जर राजकारणामध्ये यायचे संकेत दिले तर आपण राजकारणामध्ये यायला इच्छुक आहात? बघू ना, आता तरी मी प्रचार करतोय. याचा मी आता विचार केला नाहीये. खूप गंभीर गोष्ट आहे. थोडं मला सिरियसली विचार करावा लागेल, सगळ्यांची चर्चा करावी लागेल. असं सहजपणे मी काही सांगू शकत नाही. रोहित दादांनी त्यांचं होतं आता तुम्हाला. रोहित दादांनी जसा अवघड मतदारसंघ निवडला तसा आपण आता बघितलं की 20-25 वर्ष होऊन गेले, तसा आपण फलटणकडचा मतदारसंघ निवडला. फलटण राखीव आहे ना, पण ते आता काय ते राखीव निघून जाणार. बघू आता काय काय होतंय पुढं, काय कुणी बघितलंय. अजून काय ग्रामपंचायत जिल्हा परिषदचे इलेक्शन अजून व्हायचे. पुढचं पुढं बघू. ठीक आहे, ओके, थँक्यू. तुम्ही मधल्या काळात दादांशी काय बोलणं होतं का? मधून आता इलेक्शन प्रचार सुरू व्हायच्या आधी होतं आणि परत होईल. आता सध्या काळात काय नाही. सध्या नाही, ते बिझी आहेत, आम्ही बिझी आहेत. आमदारकीची पण ते दादांना विचारा ना. तुम्हाला पण मी पण असं बोलता बोलता ते बोलले असते. सगळंच एवढं सिरियसली घ्यायचं असतं नाही. बरं मला सांगा दादा, ते जे कुटुंबाचा फोटो एक झाला, फेसबुकवर पण आला, न्यूयॉर्क टाइम्सला देखील आलाय का? न्यूयॉर्क टाइम्सला देखील आला. त्याच्या संदर्भात अजित दादांनी देखील दुसऱ्या दिवशी त्याच्यावर भाष्य केलं की जणू काही संपूर्ण कुटुंब एकत्र असल्याचं भाष्य. नाही, अहो काय आता हे संपूर्ण कुटुंब एकत्र आहेच. आता आम्ही काय असं हे करत नाही की आता तू रोहित तू ये, तू इथं बस, मी इथं बसतो आणि मग आपण असं ठरवू. आम्ही सगळे तिथं बसलेलो, जागा नव्हती, गर्दी होती आणि आम्ही सगळे एकत्र येऊन बसलो. कुणीतरी काढला फोटो, त्याच्यात काय एवढं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.